आज आपण पाहतोय मस्त अशी झटपट होणारी चटणी, पुदिनाची चटणी, जी खूप काळ टिकते. म्हणजे संध्याकाळपर्यंत मस्त अशी राहते, पाणी सुटत नाही किंवा खवटपणा त्याला येत नाही. आणि त्याच्यासोबत असे हे झटपट होणारी आंबोळी एवढी सुंदर बनते ना. आणि त्याच्यासाठी पीठ वगैरे आंबवायची गरज पडत नाही किंवा जास्त वेळ द्यावा लागत नाही. अगदी 10 मिनिटात बनणारे असे डोसे, आंबोळी तुम्ही लगेच ट्राय करून पहा. रेसिपी एवढी सुंदर बनते, एवढी टेस्टी बनते. गरमागरम सर्व करून पहा. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी, मुलांना आणि सगळ्यांनाच हेल्दी असा नाश्ता रेडी आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आपण झटपट होणारे डोसे बनवतोय, अगदी पीठ न आंबवता अगदी पटकन होणारे, अगदी साधी सोपे डोश्याची रेसिपी अगदी मस्त बनतात. तर इथे पाहू शकता 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपल्या घरचा तांदूळ असतो त्याचंच पीठ आहे हे. इथे आहे 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे आणि इथे दही घेतलेलं आहे. दह्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणारच आहे. तर हे आपलं साहित्य आहे. सर्वप्रथम काय करणार आहे, मिक्सरमध्ये मी पोहे घेतलेले आहे. पोहे स्वच्छ साफ करून घेतले आहेत, म्हणजे पाकडून वगैरे घ्यायचे आहेत. आणि रवाही चाळून घेतलेला आहे. तर दोन्ही मिक्सर मी काय करणार आहे, मिक्सरमध्ये घालणार आहे आणि यांना फिरवून बारीक करून, जेवढं बारीक होईल थोडं करून घ्यायचं. हे इथे पाहू शकता मस्त असं बारीक केलेलं आहे. रवा लहान मोठा असला तरी चालतोय आणि पोहे जाड किंवा पातळवाले असले तरीही चालतात. म्हणजे रव्याला आणि पोह्याला कोणतंही ऑप्शन नाही आहे इथे आपल्याला. म्हणजे कोणतंही बोलू शकत नाही की हा घ्या तो घ्या, आपल्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता. इथे मी पातेले घेतले, त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण मी काढून घेते. त्याच्यामध्येच मी आता काय करणार आहे, तांदळाचं पीठ आहे तेही घालून घेते. 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं. तर आपल्याला त्या दह्याचं प्रमाणही तुम्हाला दाखवते मी. इथे ही वाटी घेतली, त्याच वाटीने आपण पोहे घेतलेले होते, तर त्याच वाटीमध्ये आपल्याला दही घालायचं आहे. साधारणतः पावणा वाटी तरी दही असावं आणि दही आंबट असावं. हे घरी लावलेलं दही आहे, बघू शकता. हे आता मी मुरवण्यासाठी ठेवते थोडंसं विरजण. दुसरंही आपण अशा प्रकारे लावू शकतो घरी. मस्त असं घट्ट दही बनलं जातं. हे सकाळी लावलेलं असं 2 दिवसाचं दही आहे, फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर हे घालून घेते याच्यामध्ये. मीठ टेस्टनुसार घालायचं आहे आपल्याला, जशी तुम्ही ज्याप्रमाणे मिठाचं जसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे. तर इथे मी 2 चम्मच मीठ घातलेलं आहे. आता काय करायचं, पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये. पाणीही मी वाटीनंच घालते, बघू शकता. इथे मी 1 वाटी घेतलेलं आहे आणि हे पूर्ण 1 वाटी घातलेलं आहे. एकदा हे आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. हे बघू शकता मस्त रवा आहे, तांदळाचं पीठ आहे, त्यामुळे लगेच हे घट्ट येते, बघू शकता. तर मी तांब्याच्या मापानंच घालते, बघू शकता. मी इथलं 1 वाटी घेतलं होतं, तर तांब्याचं माप तुम्हाला सांगते. 1 वाटीचा अंदाज सोडून द्या. तर 1 वाटी 1 तांब्या मी पूर्ण पाणी घातलेलं आहे. पीठ पाहू शकता मस्त असं मी तयार झाले. ह्याच्यात गाठी जेवढ्या होतील तेवढ्या कमी फोडून घ्यायच्या आपल्याला, म्हणजे हो झाल्या नाही पाहिजेत हे असं. आणि आता याला आपल्याला फर्मेंटेशन करण्यासाठी ते मी इनोचा 1 साचे घेतलेला आहे, तो घालतेय. त्याने काय होईल, आपलं पीठ आपलं फर्मेंटेड व्यवस्थित होऊन जाईल. तुम्ही इथे खायचा सोडा आणि बेकिंग पावडर ही वापरू शकता. अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि 1 चम्मच खायचा सोडा असं घातलं की ते व्यवस्थित असं, बघू शकता. हे फर्मेंटेड व्हायला लागलं. तर हे होतंय, बघू शकता. मस्तच असंच घट्ट ठेवायचं आहे, जास्तही पातळ आपल्याला करायचं नाही आहे. थोडं रवा भिजला की नंतर बनवायच्या वेळेला 5 मिनिट आपल्याला रवा भिजायला ठेवायचा आहे. त्याच्यावर आपण तयारी करून घेऊयात. तव्याची साईडला ठेवून देते. आता आपण चटणी बनवायला घेऊया. आज आपण स्पेशली मस्त अशी चटणी बनवते, ज्या डोशासोबत खायला मस्त, आणि ती मस्त पुदिन्यापासून बनलेली. ही चटणी खूप मस्त बनते, बघू शकता. इथे मस्त फ्रेश अशी पुदिन्याची पाने घेतलेले आहेत मी, 1 मुठभर अशी असतील. 1 वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत. अर्ध्या वाटी फुटाण्याची डाळ, डाळवं घेतलेलं आहे. थोडीशी चिंच घेतलेली आहे, ही ऑप्शनल आहे. तुम्ही याच्याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता, नाही वापरला तरी चालू शकता. पण चटणीमध्ये जर ती चटणी तुम्ही पुदिन्याची बनवत असाल तर त्याच्यामध्ये चिंच घातली तर ती चटणीचा फ्लेवर एवढा मस्त लागतो ना, खूप सुंदर लागते. आणि खायलाही चवी, मुलंही अगदी आवडीनं खातील. इथे कोथिंबीर, फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे 1 मुठभर. 4 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. तर सर्वप्रथम मिक्सरला बारीक करताना काय करायचं, मी छोटं भांडं वापरणार आहे. खोबरं आहे ते सर्वप्रथम बारीक करून घ्यायचं, का तर खोबरं मोस्ट ऑफ करून बारीक होत नाही, म्हणजे सर्व एकसाथ मध्ये घातलं तर. म्हणून मी इथे काय करणार, ओलं खोबरं आहे ते घालून घेते पहिलं याच्यामध्ये. ओलं खोबरं आणि पुदिन्याची पाने हे पहिला फिरवून घेणार आणि मग नंतर सगळं पाणी घालून याला बारीक करून घ्यायची. ही चटणी ना मस्त अशी टिफिनला द्यायला, डब्याला द्यायला अशीच्या अशी राहते. संध्याकाळपर्यंत अशी चांगली राहते, खवट असा वास येत नाही या चटणीचा. त्यामुळे ही चटणी खूप सुंदर बनते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर सर्व मिश्रण मी आता हे करते, मिक्सरला बारीक करून घेते. मी आता हे डाळवंही याच्यासोबत घालते.
आणि हे एकदा फिरवून घेते मस्त. पाहू शकता चटणी अशी झालेली आहे. तर थोडं यात पाणी घालावं लागलं आपल्याला आणि मस्त अशी बारीक करून घेतो. तर याच्यासोबतच मी ते घालते मिरच्या आहेत त्याही घालून घेते आणि कोथिंबीर ही बारीक करून घालून घेते. हे आता मी बारीक करून घेते आणि पाणी घालून हे एकदा फिरवून बारीक पेस्ट करून घेते. पाहू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झाली अगदी पटकन. आता याच्यामध्ये जसं आपल्याला टेस्टनुसार मीठ हवं तसं घालून घ्या आणि त्याची रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. रेसिपी तुम्हाला ही नक्कीच आवडेल. मस्त अशी चटणी मी ते काढून घेते पातेल्यात. हे बघू शकता मस्त दिलं. हे बघू शकता मस्त अशी आपली चटणी काय सुंदर झाली. आता मीठ घाला टेस्टनुसार आणि नक्की ट्राय करून पहा. मी ते अर्धा चमच मीठ घातलेलं आहे. हलवून घेऊ. बस डोश्याचं पीठ आपलं मस्त असं फर्मेंट झालेलं आहे. बघू शकता मस्तच. अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळही नाही. अगदी अशी परफेक्ट झालेलं पाहिजे. हे बघू शकता रवा व्यवस्थित भिजला गेला पाहिजे. पॅन ठेवलाय आणि त्याला इथे मी तेल लावून घेते. सर्वात होता पॅन आपला गरम झालाय. तर आपण काय करूया आपल्या मध्येच सोडायचं. पहिलं सोडत जायचं. जेवढं तुम्हाला सोडता येईल तेवढं सोडून घ्या. म्हणजे पलटी करता आलं पाहिजे आपल्याला असं सोडून घ्यायचं. तर मस्त असे बबल्स येतात. डोसा आपला बघू शकता मस्त असं जाळीदार झालाय. तर आपण काय करूया पलटी करून घेऊया. साईडवरून पहिलं एक दोन काय करायचं पहिलाच आहे तर सोडवून घ्यायचा. काही चिपकला असेल तर कुठे निघून जातो व्यवस्थित. करपू शकतो बोलले मी तुम्हाला किंवा मोडूही शकतो. त्याला पलटी करून घेते. बघू शकता मस्त अशी आपली आंबोळी तयार झाली. अशाच प्रकारे सर्व मी बनवून घेणार. फटाफट आता बनले जाणार. आता वेळ नाही लागणार. कारण पहिला आहे तो मोडला जातो मोस्ट ऑफ किंवा करपला जातो चिटकला जातो. नंतरचे फटाफट एकदा बनले की आणि मस्त आणि झटपट होणारी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि त्याच्यासोबतची चटणी एवढी जबरदस्त लागते. नक्की ट्राय करा. तुम्हाला अगदी इन्स्टंट होणारी रेसिपी आहे. पीठ न आंबवता न भिजवता होणारी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्कीच सांगा. रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र चॅनेलला विसरू नका. आपल्या दुसऱ्या साईडवरून व्यवस्थित सेट झालाय. बघू शकता मस्तच असा भाजला गेलाय. तर हे मी काढून घेते आणि गरमागरम याला सर्व करून घ्या. बघू शकता हा काय सुंदर झालाय. गरमागरम डोसा इन्स्टंट डोसा.